नमस्कार प्रेक्षकांनो, सनी चौघडी मालिकेच्या येणाऱ्या धमाकेदार एपिसोडमध्ये आता आपण असे पाहतोय की इकडे शर्वरी ही आता जयशी बोलून आल्यानंतर खूपच अपसेट झालेली आहे. कारण तिला समजलेलं आहे की तिच्याच बहिणीपैकी एक कोणीतरी गौतमशी बोलते आणि गौतमच्या प्रेमात पडली आहे आणि जेने तिच्यासाठीच गौतमने विष पिले. आता हे सगळं कळताच शर्वरीच्या तर पायाखालची जमीनच सरकते. मात्र नक्की ती कोण आहे हे तिला अजूनही समजलेलं नाही आहे. त्यानंतर ती स्वामींच्या पुढे उभे राहते आणि स्वामींना बोलू लागते की स्वामी, तुम्हाला तर माहिती आहे ना आमच्या दोन्ही कुटुंबांमध्ये किती मोठे वाद आहेत आणि आत्ता गौतम जेव्हा विष पिला होता तेव्हा तर खूपच वाद वाढले आहेत आणि तुम्ही बरोबर आम्हाला त्या संकटात नेऊन का टाकलंत स्वामी. आमच्यामध्ये काहीच योग्य किंवा काहीच सुरळीत होणार नाही आहे. ते कुठे आहेत? ते लोक खूप श्रीमंत आहेत, त्यांना पैशाचं घमंड आहे आणि आम्ही असे गरीब, ते कधीच आम्हाला स्वीकारणार नाहीत. मुळात म्हणजे त्याचीच आई कधीच स्वीकारणार नाही. हे सर्व आता शर्वरी ही स्वामींच्या समोर उभी राहून बोलते आणि त्यानंतर रात्री जेव्हा इकडे आता अनुश्री ही फोन घेऊन बसलेली असते त्यावेळी अनुश्रीला आता इकडे असावरी ही बोलते की तुला वेळ भेटल्यानंतर तू त्या गौतमला कॉल करून विचार की त्याचा दादा इकडे का आला होता. नक्की त्याला आमच्याबद्दल काही समजलंय का याची माहिती तू काढ. आता सर्वजण जेवलेले असतात आणि सर्वांचा डोळा चुकून अनुश्री इकडे फोनवर बोलण्यासाठी बाहेर आलेली असते. अनुश्रीने गौतमला आता कॉल केलेला आहे आणि गौतम अनुश्रीचा फोन बघून त्याला असं वाटतं की असावरीनेच कॉल केलाय म्हणून तो आनंदानेच कॉल घेतो आणि इकडे अनुश्री बोलू लागते की ऐक ना, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तिकडून गौतम बोलतो की बोल ना अनु डार्लिंग, काय बोलायचं आहे. इकडे आता ती मुद्द्याचंच बोलू लागते की इकडे तुझा भाऊ सकाळी का आला होता आणि आता पाठीमागून शर्वरीही आलेली आहे. कारण शर्वरीला आधीच संशय आलेला आहे की गौतमसोबत नक्कीच घरातलं कोणीतरी बोलते. म्हणून आता शर्वरी ही आता अनुश्रीच्या पाठोपाठ येते कारण तिला जाणून घ्यायचं असतं की अनुश्री त्या मुलाशी फोनवरती बोलत नाही आहे ना. आणि त्यानंतर अनुश्री जेव्हा बाहेर येते आणि आता इकडे गौतमशी बोलत असताना आता रंगे हात बरोबर शर्वरी तिला पकडते. शर्वरी सुरुवातीला तर तिचं सर्व बोलणं ऐकते आणि त्यानंतर कोण आहे हा असं आता विचारू लागते. इकडे अनुश्रीच्या पायाखालची तर जमीनच सरकते. अनुश्री आता खूप खोटं बोलण्याचा प्रयत्न करते. मात्र इकडे शर्वरी तिला जोरात अशी कानाखाली लावते आणि त्यानंतर बोलू लागते की तू माझ्याशी खोटं बोलणार का आता, आणि तू काय लपवतेस माझ्यापासून मला चांगलंच माहिती आहे. तुझं आणि त्या जयच्या म्हणजे त्या गौतम खानोलकरचं काहीतरी चालू आहे ना, तुझ्यासाठीच तर त्याने विष पिलं नाही ना. आणि त्यावरती आता अनुश्री बोलू लागते की ताई अगं तू काहीही काय बोलतेस. आणि त्यावरती आता इकडे शर्वरी तिच्या मोबाईलमधील नंबर चेक करते तर तो नंबर गौतमचाच असतो आणि तिकडून गौतमच बोलत आहे. आणि आता शर्वरीला सर्व गोष्टी खऱ्या समजलेल्या आहेत. शर्वरी पुन्हा एकदा तिच्या कानाखाली लावते आणि अनुश्री खूप घाबरते. अनुश्री तिचा स्वतःचा गाल पकडते आणि त्यानंतर इकडे शरू बोलू लागते की स्वामींच्या पुढे उभी राहून मला खरं काय आहे ते सांगून टाक. आणि त्यानंतर अनुश्री रडत रडतच इकडे आशुताई आणि गौतमचं अफेअर चालू आहे. ते दोघे एकमेकांवरती प्रेम करतात. माझा यात काहीही संबंध नाही आहे. मी फक्त त्याला विचारत होते की तुझ्या दादाला त्यांच्याबद्दल काही समजलंय का, बस एवढंच. मी फक्त ताईची मदत केली कारण त्या गौतमने विष पिलं होतं म्हणून. आता इकडे शरूला तर हे ऐकल्यावरती मोठा शॉक बसतो कारण आता 2 दिवसावरतीच आता असावरीचं लग्न राहिलेलं आहे आणि हे सर्व काय होऊन बसलंय. आता मम्मी पप्पांशी कसं बोलायचं आणि आशुताईला कसं समजवायचं, या सर्व मोठ्या गुंत्यात आता शर्वरी इकडे अडकलेली आहे. तर यामधून आता शर्वरी आणि जय हे दोघेजण कशी वाट काढतील हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. मात्र आता जय आणि शर्वरीच्या मदतीने पुन्हा असावरी आणि गौतम एकत्र येतील का आणि असावरी आणि गौतमला एकत्र आणण्यामध्ये शर्वरी आणि जयच्या मनामध्ये दोघांबद्दल काही फिलिंग्स निर्माण होतील का हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन मालिकांचे ट्विस्ट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.